अर्थशास्त्राचं प्रकरण दुसरं पैसा हा प्रकरणामध्ये आपण मागच्या पिरियडला पैशाची कशी प्रगती झाली, पशु पैसा, वस्तू पैसा, धातू पैसा, कागदी पैसा, पत पैसा, प्लास्टिक पैसा आणि इलेक्ट्रॉनिक पैसा हा पैशाचा प्रवास कसा निर्माण झाला हे आपण मागच्या पिरियडला पाहिलं होतं. या पिरियडला पैशाचे गुणधर्म कोणकोणते असले पाहिजे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. पैशाचे गुणधर्म आणि पैशाचे कार्य, प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य हे आपण ह्या प्रकरणामध्ये आजच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत. पैशामध्ये कोणकोणते गुणधर्म असले पाहिजेत त्यामध्ये नंबर 1, जो पैसा आहे त्याला सार्वत्रिक मान्यता असली पाहिजे, हा पहिला गुणधर्म आहे. पैशामध्ये विभाज्यता असली पाहिजे, हा दुसरा गुणधर्म आहे. पैशामध्ये टिकाऊपणा असला पाहिजे, हा एक गुणधर्म आहे. पैसा ओळखता आला पाहिजे, हे सुज्ञेयता. पैसा ओळखता येणं म्हणजे काय? सुज्ञेयता. आणि पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायला सहज आणि सोपं असला पाहिजे, ही सगळी वैशिष्ट्य पैशामध्ये असली पाहिजे, तर त्याला आपण चांगला पैसा असं म्हणू शकतो. ह्या पैशाच्या गुणधर्माविषयीची माहिती या पिरियडमध्ये आपण पाहणार आहोत. सार्वत्रिक स्वीकार्यता पैशांमध्ये असलेला हा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म असला पाहिजे. लोकांनी घेताना आणि लोकांना देताना कोणाच्याही मनात शंका आली नाही पाहिजे की याला पैसा म्हणू की नको. इतका सहज आणि इतका चांगल्या पद्धतीनं लोकांनी तो स्वीकारला पाहिजे, अशा पद्धतीनं स्वीकार्यता त्याच्यामध्ये असली पाहिजे. हा पहिला गुणधर्म आपल्याला स्वीकार्यतेचा म्हणता येतो. त्यानंतर पैशामध्ये विभाज्यता असली पाहिजे. विभाज्यता म्हणजे काय? पैसा छोट्या 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 भागामध्ये आपण विभागू शकलो पाहिजे. लहानातला लहान भागसुद्धा करता आला पाहिजे. अशा पद्धतीनं पैशामध्ये विभाज्यता असली पाहिजे, त्याचं विभाजन करता आलं पाहिजे. हा दुसरा गुणधर्म पैशामध्ये असला पाहिजे. त्यानंतर पैसा टिकाऊ असला पाहिजे, तो टिकला पाहिजे. आज वापरला आणि उद्या संपून गेला असं नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये टिकाऊपणा असला पाहिजे. आपल्याला माहिती आहे कागदी पैशामध्ये कागदाचं हाताळणं वारंवार, त्याला हाताळल्यानंतर त्याचा टिकाऊपणा थोडा कमी होतो. नाण्यांमध्ये हा थोडासा जास्त असतो, कारण नाणी खूप काळ टिकू शकतात. परंतु कागदी पैशामध्ये मात्र थोडासा टिकाऊपणा कमी असलेला आपल्याला दिसतो. परंतु हा टिकाऊपणा असला पाहिजे, त्याच्यामध्ये मजबूतपणा असला पाहिजे. म्हणून आपण पाहतो की कागदाच्या 2 नोटांमध्ये एक तार लावलेली असते. ते चांगल्यात चांगला मजबूत कागद वापरलेला आपल्याला दिसून येतो. थोडक्यात काय, तर कागदामध्ये टिकाऊपणा असला पाहिजे, हे देखील पैशाचा एक गुणधर्म आहे. त्यानंतर पैसा ओळखता आला पाहिजे. आपण तरी डोळे असलेले व्यक्ती आहोत, परंतु ज्या लोकांना डोळे नाहीत त्यांनासुद्धा पैसा देवाणघेवाण करत असताना तो ओळखता आला पाहिजे. त्यामध्ये कुठेही संदिग्धता किंवा कुठेही अडचण निर्माण होता कामा नये, इतका तो ओळख. आपल्याला माहिती आहे की आपण पेपरमध्ये जेव्हा नवीन नोट येते तेव्हा मला कसं ओळखायचं यासारख्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात, की ते क्रॉस केल्यानंतर कसं चमकणारा भाग दिसतो, किंवा मध्ये चांदीचा धागा कसा दिसतो, किंवा RBI कसं लिहिलेलं असतं. तर हे ओळखण्यासाठीच्या ज्या खुणा आहेत, तर त्या ओळखण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्स आहेत असं आपण म्हणतो. थोडक्यात काय, तर पैसा आणि कागद ह्याच्यामध्ये फरक करता आला पाहिजे, असा तो ओळखता आला पाहिजे. हे चांगल्या पैशाचा एक गुणधर्म आहे. त्यानंतर आणखीन एक गुणधर्म म्हणजे पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येणं, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येणं, हा देखील एक महत्त्वाचा गुणधर्म पैशामध्ये असला पाहिजे. हे सगळे पैशाचे गुणधर्म आहेत की जे आपल्याला पैशामध्ये अपेक्षित आहेत. त्याच्यानंतर पैशाचा आणखीन एक गुणधर्म आहे, तो म्हणजे एकजिन्सीपणा. पैसा हा सगळा सारखा असला पाहिजे. आपण पहा 10च्या नोटी पहा, सगळ्या सारख्या असतात. त्यांच्या रंगरूप सर्व कलर, शाई वगैरे डिझाईन सगळं सारखं असतं. तसंच 2000च्या नोटांमध्ये, 500च्या नोटांमध्ये एकसारखेपणा असतो. त्याच्यामुळे ते ओळखायला सोपं जातं आणि त्या एकजिन्सीपणामुळं तो पैसा ओळखणंसुद्धा आपल्याला सोपं जातं. त्याच्यानंतर
पैशाचं मूल्य स्थिर राहिलं पाहिजे, हे देखील एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. आपण वस्तू विनिमय पद्धतीमध्ये पैशाचं मूल्य कसं होतं हे आपण पाहिलेले आहे. परंतु कागदी पैसा, धातू पैसा याच्यामध्ये पैशाचं मौद्रिक मूल्य हे जे आहे ते स्थिर राहायला पाहिजे, हे सुद्धा आपण गुणधर्मामध्ये आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं ही पैशाची गुणधर्म आहेत. आता आपण पैशाच्या कार्याविषयीची माहिती पाहूया. पैशाचे कार्य. पैशाचे प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य आणि अनुषंगिक कार्य अशा प्रकारचे कार्याचा वर्गीकरण आपण या ठिकाणी करणार आहोत. प्राथमिक कार्यामध्ये विनिमयाचं माध्यम म्हणून पैशानं काम केलं पाहिजे आणि मूल्यमापनाचं साधन म्हणून काम केलं पाहिजे, ही प्राथमिक कार्य आहे. विनिमयाचं माध्यम म्हणून म्हणजे आपण जी वस्तू घेतोय तर घेणाऱ्याला आपण पैसा दिल्यानंतर त्याने तो सहज स्वीकारला पाहिजे किंवा त्याच्याकडून दुसऱ्याकडे जात असताना ते पैसा सहज हस्तांतरित होतो. थोडक्यात काय तर खरेदी विक्री करण्याचं माध्यम कोणतं असेल तर तो पैसा आहे. अशा पद्धतीने विनिमयाचं माध्यम म्हणून पैसा हा कार्य करतो. त्यानंतर दुसरं कार्य आहे पैशाचं मूल्यमापनाचं कार्य. अमुक एखादी वस्तू किती रुपयाची आहे, अमुक एखादी वस्तू केवढ्याची आहे, हे मूल्य ठरवण्याचं कार्य. त्या वस्तू आणि सेवांची किंमत आपण पैशामध्ये व्यक्त करतो. हे काम पैशामुळे शक्य होतं, म्हणून वस्तूच्या आणि सेवांचं मूल्यमापनाचं कार्य पैशामुळे शक्य होतं. अशा पद्धतीनं पैसा हे मूल्यमापनाचं काम करतो. चलन हे प्रत्येक देशाचं वेगवेगळं आहे. भारतामध्ये चलनाला आपण रुपया म्हणतो, अमेरिकेमध्ये डॉलर म्हणतात, इंग्लंडमध्ये त्याला आपण पॉन्ड म्हणतो आणि जापानमध्ये ते येन, जापानच्या चलनाला येन असं आपण म्हणतो. अशा पद्धतीनं ही पैशाची प्राथमिक कार्य आहेत. त्यानंतर पैशाची दुय्यम कार्य देखील आपल्याला पाहावी लागतात. नंबर 1, विलंबित देणी देण्याचं साधन म्हणून पैसा कार्य करतो. मूल्य संचयाचं देखील साधन म्हणून पैसा कार्य करतो. मूल्य हस्तांतरणाचं साधन म्हणून देखील पैसा कार्य करतो. ही दुय्यम कार्य आहेत. विलंबित देणी देण्याचं साधन, आज आपण एखाद्याकडून कर्जावर रकमा घेतलेल्या असतील तर भविष्यामध्ये आपण जर त्या फेडल्या तर पैशामध्ये कुठेही फरक नाही पडत. हे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये कर्ज देणं आणि घेणं हे जशा अवघड गोष्टी होत्या, तसं या पैशाच्या काळामध्ये कर्ज घेणं आणि कर्जाची परतफेड करणं, विलंबित देणी, आज मला 100 रुपये पाहिजेत, 1 महिन्यानंतर मी 110 रुपये देणार, असं समजा जर ठरलेलं असेल तर 110 रुपये हे देणाऱ्या माणसालाही देऊ शकतो आणि घेणारा माणूसही तो तर घेऊ शकतो. अशा पद्धतीनं विलंबित देणी देण्याचं साधन म्हणून पैसा कार्य करतो. त्यानंतर पैशाचं आणखीन एक कार्य म्हणजे पैसा हे मूल्य संचयाचं काम करतो. आज आपण पैशाची बचत केली तर ह्या पैशाचं मूल्य हे कायम राहणारं असतं आणि भविष्यामध्ये जर त्याचा आपण वापर केला तर त्याचं मूल्य तेवढंच राहतं. वस्तू विनिमय पद्धतीमध्ये हे शक्य नव्हतं. आज मी 10 पोते ज्वारी साठवून ठेवली तर वर्षभराच्या कालखंडामध्ये त्याचा वापर झाला पाहिजे. वर्षभराच्या नंतर जर आपण त्याचा वापर करतो म्हणलं तर ते शक्य होत नाही, कारण त्याचं टाईम लिमिट संपून गेलेलं असतं. तसं पैशाच्या बाबतीत नाही. आपण पैशाची जर साठवणूक केली वर्षाची, 2 वर्षाची, 5 वर्षाची, तर तो पैसा वाढत राहतो आणि त्या पैशाचं मूल्य संचय हे सुद्धा त्या ठिकाणी कायम राहतं. त्यामुळं पैसा हा मूल्य संचयाचं देखील कार्य करतो असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर पैशाचं तिसरं कार्य मूल्य हस्तांतरणाचं कार्य. पैसा हे मूल्य हस्तांतरणाचं साधन म्हणून देखील काम करतं. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे समजा पैसा गेला तर त्याचं मूल्य कमी होत नाही. मी 100ची नोट दुसऱ्या व्यक्तीच्या हातात दिली तर ते 100चं मूल्य असलेली नोट 100च्याच मूल्याची राहते. त्याच्यामुळं एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पैशाचं हस्तांतरण, मूल्यांचं हस्तांतरण हे सहज शक्य होतं. त्याचबरोबर समजा आपण जमीन घेतली, सोनं नाणं घेतलं, गुंतवणूक केली, त्याच्यामध्ये पैसा आपण इमारतीमध्ये घेतला
तर ह्या पैशामध्ये घेतल्यानंतर आपल्याला पैशाचं रूपांतर स्थावर मालमत्तेमध्ये किंवा स्थावर मालमत्तेचं रूपांतर पैशामध्ये असं आपण करू शकतो. उद्या आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं काम पडलं तर हे प्लॉट, ही शेती आपण विकू शकतो आणि याचं पैशामध्ये रूपांतर करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे खरेदी विक्री आपण हे करू शकतो. हे शक्य होतं पैशाच्या हस्तांतरणामुळं, मूल्याच्या हस्तांतरणामुळं, आणि हे शक्य झालेलं आहे पैशामुळं. पैसा उपलब्ध आहे म्हणून हे सगळं शक्य होतं. अशा पद्धतीनं पैशाची कार्य आपल्याला पाहायला मिळतात. प्राथमिक आणि दुय्यम स्वरूपाची कार्य ही आता आपण पाहिली. त्यानंतर काही अनुषंगिक कार्यसुद्धा पैशाच्या सहाय्याने केली जातात. अनुषंगिक कार्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन हे सुद्धा पैशामुळे शक्य होतं. आपण राष्ट्रीय उत्पन्न निर्माण करत असताना वस्तू आणि सेवांची एका वर्षातली निर्मिती असं आपण म्हणतो, परंतु त्याचं पैशात मूल्य जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजता येत नाही. राष्ट्रीय उत्पन्न निर्माण करत असणारे जे उत्पादनाचे घटक आहेत त्यांचे मोबदले, खंड, वेतन, व्याज, नफा हे सगळं आपण पैशामध्ये मोजदाद करतो. त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन हे आपण पैशामध्ये करत असल्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न मापनाचं कार्य देखील पैसा करतो. त्यानंतर पैसा हा पतपैशाचा आधार आहे. आपण पाहिलं की व्यापारी बँका पतपैसा निर्माण करतात. पतपैसा निर्माण करतात म्हणजे ते पैसा छापत नाहीत, तर त्यांची एक प्रणाली असते. ठेवीत ठेवणे आणि कर्जावर रकमा देणे गरजू लोकांना, ह्याच्यामधून निर्माण होणारा पैसा म्हणजे पतपैसा आहे. हा पतपैसा निर्माण करण्याचा आधार हे पैसा आहे आणि म्हणून पतपैसा निर्माण होतो. आणि अर्थव्यवस्थेसाठी पतपैसा हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतर संपत्तीचं रोखतेमध्ये रूपांतर करण्याचं कार्य देखील पैसा करतो. आपण एखाद्या ठिकाणी संपत्ती निर्माण केलेली आहे, संपत्ती घेतलेली आहे, शेत, जमीन, जुमला, प्लॉट, फ्लॅट, तर उद्या चालून हे संपत्ती जी आहे ती विकली तर त्याचं आपण पुन्हा पैशामध्ये रूपांतर करू शकतो. हे पैशामुळं शक्य होतं आणि पैसा जर नसेल तर ह्या गोष्टी करणं अवघड झालं असतं. त्यामुळं संपत्तीचं रोखतेमध्ये रूपांतर करण्याचं कार्य आपल्याला या पैशामुळे शक्य होतं. एखाद्या ठिकाणी प्लॉट घेऊन ठेवलेला आहे, कालांतराने आपल्याला गरज पडली तो विकण्याची, तर तो आपण विकू शकतो आणि त्याचं पैशात रूपांतर करू शकतो. किंवा सोनं नाणं आहे, सोनं नाणं आज आपण खरेदी केलेलं आहे, कालांतराने आपल्याला ते विकण्याची गरज पडली तर त्याचं आपण पैशामध्ये रूपांतर करण्यासाठी पैशाचा उपयोग आपल्याला होतो. अशा पद्धतीनं संपत्तीचं रोखीकरण करण्याचं रूपांतर रोखतेमध्ये करण्याचं कार्य पैसा करत असतो. त्यानंतर पैशाचं आणखीन एक कार्य म्हणजे स्थूल आर्थिक चलांचं मापन. अर्थशास्त्रामध्ये अनेक चलांचं मापन आपण करतो. बचत किती झाली, गुंतवणूक किती झाली, या चलांचं जर मापन आपल्याला करायचं असेल तर ते पैशामध्येच करावं लागतं. त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न आपण पैशामध्ये सांगत असतो, बचत आपण पैशामध्ये सांगत असतो, गुंतवणूक आपण पैशात सांगत असतो. अशा पद्धतीनं आर्थिक चलांची जी मोजदाद आहे ती पैशाच्या स्वरूपामध्ये आपण करत असल्यामुळं आर्थिक चलांचं मापन हे देखील एक पैशाचं कार्य आहे असं आपण म्हणतो. या प्रकरणाचा शेवटचा मुद्दा तो म्हणजे काळा पैसा. काळा पैसा म्हणजे काय? आज आपण पाहतो, काही दिवसापूर्वीचीच गोष्ट होती की 1000 आणि 500च्या नोटा ज्या रद्द केल्या, त्या रद्द केलेली चलनी नोटा कशा पद्धतीनं रद्द केल्या आणि मग नवीन चलन कसं बाजारामध्ये आलं, त्या काळात कशा अडचणी निर्माण झाल्या, या गोष्टी आपण काल परवाच्या वर्षामध्ये पाहिलेल्या आपल्याला दिसतात. काही लोक आपल्या उत्पन्नावरचा कर भरत नाहीत, आपलं उत्पन्न दाखवत नाहीत आणि तो पैसा काळा पैसा म्हणून निर्माण झालेला आपल्याला दिसतो. पैसा हा कायद्याने निर्माण झालेला आहे. विशिष्ट उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न झाले असेल तर तुम्हाला त्याचा कर भरायला पाहिजे, परंतु काही लोक असा कर भरत नाहीत, कर चुकवेगिरी करतात, काळा पैसा निर्माण करतात, साठवणूक करतात आणि त्यामुळं काळा पैसा अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारची अडचण निर्माण करतो. वेळोवेळी देशाची अर्थव्यवस्थेतले
लीडर्स, अशा प्रकारचे काळा पैसा कमी व्हावा, संपूर्ण पैसा चलनामध्ये यावा यासाठी प्रयत्न करत असतात. तर त्यासाठीच ह्या पैशाचा देखील आपल्याला कशा पद्धतीनं वापर करता येऊ शकतो हे देखील अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला जातो. काळा पैसा कमीत कमी निर्माण व्हावा, काळा पैसा निर्माणच होऊ नये, त्याचा उपयोग कसा व्हावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे धोरणं आखली जातात. काळा पैसा नष्ट व्हावा म्हणून अनेक जे उपाय केले जातात त्याच्यापैकीच एक उपाय होता विमुद्रीकरण. विमुद्रीकरण म्हणजे काय, तर असलेलं चलन बाद करणे आणि त्याच्या जागी नवीन चलन निर्माण करणे. हे काळा पैसा नियंत्रित करण्याचा एक उपाय आहे. काही दिवसापूर्वीच विमुद्रीकरणाचा प्रकार आपल्याकडे केलेला आपल्याला दिसून येतो आणि अशा पद्धतीनं नवीन पैसा बाजारामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीनं हे सगळे प्रकार चालत राहणारे आहेत आणि अशा पद्धतीनं पैसा ह्या टॉपिकमध्ये आपण या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. पैशाचे प्रकार पाहिले, पैशाचे गुणधर्म पाहिले, पैशाचे कार्य पाहिले, पैशाचे प्राथमिक, दुय्यम आणि अनुषंगिक कार्य आपण पाहिले. अशा पद्धतीनं पैसा ह्या प्रकरणातील सर्व संकल्पनांचा अभ्यास व्यवस्थित करावा. त्याचा वारंवार रिपीट ऐकत अभ्यास करावा की जेणेकरून तुम्हाला याच्यावरचे प्रश्न सोडवता येतील. याच्यानंतरचा स्वाध्याय धड्याच्या खाली दिलेला जो आहे तो तुम्ही लिहून पाठवा. आम्ही तो तपासून तुम्हाला देऊयात. या ठिकाणी थांबवतो.